वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धैर्मुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं। भक्ती आम्ही केली सांडवणी उद्योग पावलोय संग सुखयाची सुखाम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडवणिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची सुखाम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्योग सांडवणिया। तुकाराम महाराज सांगते आपल्याला आम्ही भक्ती केली आम्ही उद्योग सोडून दिला। उद्योग शब्दाचा अर्थ चिंता। आम्ही चिंता सोडल्यामुळं आम्हाला देवाची भक्ती घडली। जो काहीतरी चिंता करतो त्याला भक्ती घडत नसते। म्हणून देवाची भक्ती करताना निश्चिंत राहावं लागतं, चिंता करायची नाही। कारण आपण आता देवाकडे आलो म्हणून कोणत्याही प्रकारची काळजी करायचं काम नाही। ज्योतिताई ओपन करा। म्हणून दादा आवाज यायला का? येतोय आवाज येतोय बोला। येतोय ओपन करा दिसते असले म्हणजे मला जरा बोलता येतं। मग म्हणून आम्ही भक्ती केली आणि आम्ही चिंता सोडून दिली का तर आम्ही आता देवाकडे आलो। देवाकडे आल्यामुळं आम्हाला कोणत्या प्रकारची काळजी राहिलेली नाही। देवाकडे येऊन जो काळजी करीत असला तर मग त्याला या परमार्थाचं महत्व कळालं नाही। आपण देवाकडे आल्यावर कोणत्या प्रकारची काळजी नाही पाहिजे। कारण माझी सर्व चिंता आहे विठोबाशी मी त्याच्या नामाशी न विसंबे। थोडं खाली घ्या, थोडं चेहरा थोडं वर गेल दादाचा बी आणि ताईचा बी। म्हणून भक्ती आम्ही देवाची केली आणि आम्ही देवाचे होऊन राहिलो आणि देवाचे झाल्यामुळं आम्हाला कसल्याही प्रकारची आता काळजी करायचं काम नाही। आणि जर का आम्हाला काळजी वाटत असली तर मग आम्ही अजून पक्के नाही देवाकडे। आम्ही देवाचे म्हणून घेतो पण संसाराची काळजी करतो। म्हणजे आम्हाला संसारच मुख्य वाटायला लागला किंवा संसारच आम्हाला एक चांगला वाटायला लागला किंवा संसाराविषयीची एक सत्यता वाटायला लागली। म्हणून या ठिकाणी आता देवाकडे आलो। आपण देवाकडे आलो म्हणजे खऱ्याकडे आलो आणि खऱ्याकडे आल्यामुळं संसार कसा आहे खोटा आहे आणि मग देव खरा आहे आणि देवाकडे आल्यामुळं खोट्याची काळजी काही गरज नाही करायची। तसं आपण जाग झाल्यावर स्वप्नाची काळजी करतो का? मग स्वप्नाची काळजी करत नाही का तर आपण जागे झालो। आता अशा प्रकारचं देवाचं होणं म्हणजे जाग होणं। जाग होणं शब्दाचा अर्थ त्याच्यातून बाहेर निघणं। आता संसार तर सोडायचाच म्हणून संसारामध्ये जी परिस्थिती येईल तिच्यामध्ये त्या ठिकाणी सामोरं जायचं आणि कसल्याही प्रकारचं नको खेद करू कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणतसे। म्हणून काळजी करू नाही का तर आपण देवाचे झालो। राजियाची कांता काही भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे। म्हणून राजियाच्या कांताला तशी भिक्षा मागायची गरज नाही तशी आपण देवाचे झालो आणि देवाचे झाल्यामुळं कसल्याही प्रकारची काळजी करायचं काम नाही। का नाही तर देव आपला झाला आणि आपण देवाचे झालो। जो संसार आपला वाटत होता तर तो कधी बी आपल्यापासून वेगळा होता परंतु त्या ठिकाणी आपण त्याला बळच आपलं मानायला लागलो। पण आपल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या काही काळापूर्वी आपल्या नव्हत्या आणि काही काळानंतर आपल्या राहणार नाही। मधल्या काळात आपल्या वाटल्या त्या आल्या आणि गेल्या, त्या आल्या आणि गेल्या। म्हणून आपलं काही गेलं नाही ना आणि आपला देव तर आहेच। कारण देव कुठे गेला का? देव नाही गेला। बाकीच्या वस्तू आल्या गेल्या। आता मुलगा आला गेला
नवरा आला गेला, संपत्ती आली गेली, आणि म्हणून देव तर आहेच ना. मग हा या ठिकाणी खरा संबंध जीवाचा देवासंग आहे. आणि मधलं जे जे काही आपलं यायला लागलं जायला लागलं तर ते स्वप्न आहे. पण ते स्वप्न म्हणायची हिंमत तेव्हाच येते की आपण देवाचे होऊन राहिल्यावर आहे स्वप्न आपलंच नाही तर सर्वांचंच काय आहे, स्वप्न आहे. कारण स्वप्नाला आपण सत्य मानित असतो. कधी जोपर्यंत जागृती येत नाही तोपर्यंत स्वप्नच खरं वाटत असत. आणि खरं वाटलं म्हणजे झोपी गेलेलं आहे, अज्ञान आहे. म्हणून अज्ञानातून बाहेर पडायचं आपल्याला. आणि याच्याकरता आपल्याला खरं ध्यानात घ्यावं लागेल आणि खरा देव असतो. म्हणून संसाराची चिंता जो करतो त्याला भक्ती होत नसती. ज्यानं संसाराची चिंता सोडली त्याला भक्ती घडत असते. म्हणून देवाची भक्ती व्हायला लागली हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. संसार आदृष्टाने असतो. म्हणून काय त्या ठिकाणी होईल काही सांगता येत नसतं. आदृष्ट शब्दाचा अर्थ असा आहे की द्रष्ट नाही, म्हणजे काय घडणार आहे ते मला माहित नाही. एक क्षणानंतर काय घडन हे कोणालाच माहित नसतं. म्हणून आदृष्ट शब्दाचा अर्थ द्रष्ट नाही, म्हणजे त्या ठिकाणी दिसत नाही. आणि जे दिसायला लागलं तर ते त्या ठिकाणी पूर्वी तसं नव्हतं आणि क्षणानंतर तसं राहणार नाही. म्हणून दिसायला लागलं ते खोटच आहे. आणि म्हणून आपण त्या खोट्याच्याच भ्रमामध्ये वाहत चाललो. आणि म्हणून आदृष्ट असतं. आदृष्ट म्हणजे द्रष्ट नाही. आणि ते आता दिसायला लागलं, पहिलं काय होतं ते दिसत नव्हतं. पण कोणताही प्रसंग असाच आहे की तो खरा नाही. कारण पूर्वी हे दुःख नव्हतं आणि क्षणानंतर प्राप्त झालं आणि परत काही काळानंतर ते दुःख राहणार नाही. म्हणून दुःख आणि सुख जीवाला जे काही यायला लागले जायला लागले तरी आकाशामध्ये जसे त्या ठिकाणी उन्हाळा पावसाळा ऋतू येतात आणि जातात, यायला लागले आणि जायला लागले. पण आकाशाशी त्या ऋतूचा काही संबंध नाही. आकाश त्या ऋतून कसा आहे, उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी उन्हावून वेगळं असतं आकाश, पावसाळ्यामध्ये पावसाहून वेगळं असतं आणि हिवाळ्यामध्ये त्या हिवाहून वेगळं असतं. आकाशाला कोणत्याही प्रकारचा ऋतू हा चिटकत नाही, तर आकाश वेगळंच असतं आणि ऋतू हे वेगळेच असते. तशा प्रकारचं हा प्रपंच सुद्धा जीवाला चिटकत नाही. परंतु जीवानं त्याला आपलंच म्हणायला लागला, त्याच्या संग संबंध जोडायला लागला. आणि प्रपंचासंग संबंध जोडणं म्हणजे दुःखासंग संबंध जोडणं. प्रपंच दुःख रूप आहे. सर्व साधू संतांना प्रपंचाला दुःख म्हणून पाहिलं, सुख म्हणून नाही पाहिलं. आपण सुखासाठी प्रयत्न करायला लागलो, पण प्रपंच दुःख रूप आहे. आणि आज जरी दुःख नाही दिलं पण प्रपंचानं कोणाला सुख दिलेलं नाही. म्हणून प्रपंचाचं वर्णन करताना दुःख रूपच आहे. आज जरी एखाद्याला प्रपंचात भरपूर सुख असलं तरी पण ते सुख त्या ठिकाणी राहत नाही. काही काळानंतर त्याला बी या ठिकाणी सगळ्या वस्तू सोडून जावं लागणार आहे किंवा ह्या वस्तू त्याला सोडून जात्या. म्हणून काहीच आपलं गेलं नाही, कारण आणलेलं आपण काहीच नाही सांगत. इथं भेटलं इथंच गेलं. म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती तो लक्ष्मीचा जाणतसे. म्हणून खेद करू नाही. आणि जोपर्यंत आपला खेद वाटतो किंवा संसाराची काळजी वाटते तर तोपर्यंत आपण संसाराला सत्य मानलेला आहे. सत्य मानलं किंवा संसारालाच आपलं मानलं किंवा संसाराविषयीच मोह आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण बघतो की अर्जुनाला जोपर्यंत ह्या प्रपंचाचा मोह होता तोपर्यंत तो युद्ध करायला तयार नव्हता. कारण भगवंताचं सुद्धा ऐकायला तयार नव्हता. परंतु कर्मधर्म संयोगानं त्याला अशा प्रकारची बुद्धी निर्माण झाली की देवाचं निदान त्या ठिकाणी देव काय म्हणते, त्यांचं मनोगत काय हे आपण ऐकावं. मग जेव्हा त्या ठिकाणी त्यांना विचारलं तर मग देवाने सांगितलं, तू विचारतो म्हणून सांगतो. हे तुला पूर्वी होते का, पुढे राहणार आहेत का, आता दिसायला लागले खरे आहेत का, याचा तुझा संबंध आहे का. आणि म्हणून तू बळच संबंध मानायला लागला. आणि म्हणून त्या वस्तू संग संबंध नसताना ज्या वस्तू तुझ्या नाहीत
तू त्याला माझं म्हणायला लागला. ज्या खऱ्या नाहीत त्याला तू खरं म्हणायला लागला. वास्तविक शरीर जर तुझं नाही तर मग बाकी संबंधित लोक तुझे आहेत का? अगोदर तुला शरीर माझं म्हणावं लागन, मग त्याच्यानंतर हे सगळे संबंधी हे माझे म्हणावं लागते. पण वास्तविक शरीरच आपण नाही. कारण अध्यात्मामध्ये सुरुवातच शरीरापासून आहे. कारण शरीराचाच अगोदर बात करावा लागतो. शरीर नाही असं ठरवावं लागतं. आधी देह तव काय खरा, मग देह संबंधी पसारा. देह खरा नाही असं समजावं लागतं. आणि असं समजल्यानंतर मग देहासंबंधी जे जे कोणी असन ते सुद्धा कुठं करीत. मग कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जलवत गाई दलाल. इथं सगळ्या याचा हिशोब इथं होत असतो. म्हणून नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा. मग दुःख व्हायला लागलं ते अज्ञानानं व्हायला लागलं. कारण आपण विचारावर जर आलो तर मग देह आपण नाही, देह आपण नाही, देह संबंधी मग पसारा सुद्धा कुठं आपला आहे. कोणाचे मायबाप म्हणल्यावर मग कोण आपला आहे? कारण आपण देहाला धरून मी म्हणायला लागलो, तो देह दिसणार आहे, आपण न दिसणारे आहोत. देह मरणार आहे, आपण न मरणारे आहोत. देहाला कळत नाही, आपल्याला कळतं. कारण देहाला कळालं असतं तर तो मानला असता की मी या ठिकाणी आता मसनवाट्यामध्ये जाणार नाही, मला घरामध्येच या ठिकाणी फुकून द्या. आता घरातच ठेवा, माझंच घर आहे. पण देहाला कळत नाही. मग देहाला कळत नाही ना आपल्याला कळतं, म्हणजे देह आणि आपण दोन झालो. देह एक आणि आपण एक. देहाला कळत नाही, मला कळत, मग दोन झाले. मग दोन असताना आपण त्याला एक मानायला लागलो. एकच नाही म्हणायला लागलो तर मी म्हणायला लागलो. मीच नाही म्हणायला लागलो तर माझं म्हणायला लागलो. माझं नाही म्हणायलो तर पुन्हा खरं म्हणायला लागलो. पुन्हा देहासंबंधी आपले म्हणायला लागलो. वास्तविक पाहता काही काळापूर्वी आपल्याला नव्हते. म्हणून एका कवीनं सांगितलेलं आहे, जेव्हा तुझी आई होती ताणी तेव्हा कोठे होता प्राणी. जेव्हा तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठे क्रमिला काळ. वास्तविक पाहता थोडं मागं जर गेलं तर आपल्याला या ठिकाणी हे संबंध काहीतरी काल्पनिक आहेत, तात्पुरते आहेत, खरे नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी याला खरं मानणं हेच दुःखाला कारण. कारण हे आगमापायी आहेत. आगमापायी म्हणजे भगवद्गीतेत देवाने सांगितलं, येणारे जाणारे, येतेत आणि जातेत. देह सुद्धा आपल्याला सोडून चाललाय. बऱ्या या ठिकाणी आपण ध्यानात घेत नाहीत की एकनाथ महाराज सांगते, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी. मग ही सृष्टी सुद्धा खरी नाही, जग सुद्धा खरं नाही, एवढं मोठं जग खरं नाही, मग आपलं शरीर बी खरं नाही. मग या ठिकाणी प्रपंचामध्ये काहीच जर खरं नाही तर कशाबद्दल या ठिकाणी मोह बाळगायचा. ह्या सगळ्या प्रपंचावर आपली काहीच सत्ता नाही, मग त्याला आपण कशाला माझं म्हणायचं. त्या वस्तू माझ्या नाहीत त्याला आपण बळच माझं म्हणायला लागलो. ज्या वस्तू मी नाही त्याला आपण बळच मी म्हणायला लागलो. म्हणून तुकाराम महाराज अभंगात सांगते, येथे काय मी हे माझे. येथे मी काय आहे आणि माझं काय आहे. कारण मी माझं म्हणणं हेच वज वागविण आहे, नका घेऊ भार. म्हणून अशा प्रकारचा आपण काय घेतला, भार घेतला. म्हणजे चिंता आपण या ठिकाणी डोक्यावर घेतली आणि खोट्याचा भार घेतला. याला मी माझं म्हणायला लागलो. वास्तविक पाहता आपण संसारावर कितीही प्रेम करा, एक दिवस संसार आपल्याला सोडून देणार. देहाला आपण कितीही बी चोचले पुरवा, त्याला मी माझं म्हणा, खरं म्हणा, परंतु त्याचा वेळ झाल्यावर एका क्षणामध्ये या ठिकाणी देह आपला सोडून देणार, देह जाणार. मग जाणाऱ्या वस्तू बद्दल एवढा काम हो, मग त्या वस्तूकडून आपल्याला काम करून घ्यायचं, याच्या करता ते शरीर भेटलं आहे. ती वस्तू गाडी भेटली म्हणजे गाडी आपण नसतो. आपण गाडीत बसलो म्हणजे गाडी आपली नाही, गाडीहून आपण वेगळे असतो. तशा प्रकारचा देह सुद्धा आपला नाही. आपण देहाहून कसे आहोत, वेगळे आहोत. आणि देहाहून वेगळे आहोत म्हणजे ह्या प्रपंचाहून सुद्धा आपण वेगळे आहोत. या प्रपंचातल्या कोणत्याच वस्तू संग आपला संबंध नाही. म्हणून कोणत्या वस्तूला मी माझं म्हणणं हे दुःखाला कारण आहे. म्हणून प्रपंचातली हरेक वस्तू मरणारी आहे, नाश पावणारी आहे. आज जरी नाही पण कालांतरानं
हे नाश पावणार आहे. कारण ब्रह्मदेवाचा सुद्धा हिशोब केला तुकाराम महाराजांना की ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने येथे दुश्चित जनी झोडो देशी. कारण ब्रह्मदेव सुद्धा दुःखी आहे. कारण ब्रह्मदेवाला सुद्धा शरीर सोडावं लागत. मग येथ नाही उरू आले अवतार. पुन्हा सांगितलं देवानं अवतार घेतले. ते अवतार सुद्धा देवाला सोडावं लागते. रामाला सुद्धा अवतार सोडावा लागला, कृष्णाला सुद्धा सोडावा लागला. मग सर्व काही प्रपंच असाच आहे, आगमापायी आहे, उत्पन्न होणारा नष्ट होणार आहे. आणि जी वस्तू खोटी आहे तिच्याबद्दलचा मोह काढणं याचं नाव परमार्थ असतं. कारण भगवद्गीतेमध्ये जर पाहिलं तर भगवद्गीतेची उत्पत्तीच झाली की अर्जुनाला मोह झाला होता आणि मोह झाल्यामुळं अर्जुनाचा मोह काढायचा होता. आपण पाहतो की पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायानं सांगितलं की धृतराष्ट्राबद्दल की पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू मने सांग पा मातू कुरुक्षेत्रीचा. पुत्राच्या स्नेहानं मोहित झाला, पुत्राच्या प्रेमानं मोहानं अशा प्रकारचा मोहित होऊन धृतराष्ट्रानं पापच केलं. कारण माझे मुलं म्हणून त्याचे सगळे काही अपराध पोटात घातले आणि पांडू पुत्रावर अन्याय त्या ठिकाणी होत राहिले. तरी पण माझ्या मुलाविषयी मला मोह आहे, माझे येते असा त्या ठिकाणी धृतराष्ट्र म्हणत होता. कारण रोखला असतं तेव्हाच त्यांना महायुद्ध घडलं असतं. परंतु पुत्राच्या ठिकाणी मोह असल्यामुळं ज्या ज्या वस्तूच मोह ठेवला तिथं तिथं पापाला सुरुवात होत आहे. मोह इतका वाईट आहे. मोह काय करतो? मोह पाप करायला लागतो. मोह दुःखी करतो. म्हणून माईक कोणाचा आलाय? आवाज आला काय माहिती, सांगेल पण येतो मग. माईक बंद करा. लता ताई तुमचा कॅमेरा ओपन आहे. हा, म्हणून जिथं मोह आला त्या ठिकाणी दुःखाला सुरुवात आहे. बोलताय ऐकत नाहीये तिकडनं म्हणताय. लता ताई कॅमेरा बंद करा. कॅमेराने व्हॉइस बंद करा म्हणा. आवाज यायला थोडा इकडं. म्हणून जिथं मोह असतो त्या ठिकाणी दुःखाला सुरुवात आहे. म्हणून मोह गेला पाहिजे. कारण प्रत्येक वस्तूत मोह असतो. आपलं हे माझंही वाटतं. त्या वस्तूचा नाश झाला की मग दुःख होतं. नाश होणं स्वभाव आहे, बदल होणं स्वभाव आहे, सृष्टीचा स्वभाव आहे. उपजे ते नाते नाशिले पुनरपी दिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेका. उत्पन्न होत ते नाश होत, उत्पन्न होतो त्याचा बदल होतो, काही काळ त्या ठिकाणी राहत, लगेच त्याचा नाश होतो. प्रत्येक वस्तू जर अशी आहे तर मग प्रत्येक वस्तू बदल आपल्याला मोह कशाला? आपला आणि त्यांचा संबंध काही काळापुरता आहे, म्हणजे खरा नाही, आणि आपण तो खरा मानला हेच आपल्या दुःखाला कारण आहे. त्याचा स्वभाव त्या वस्तूचा काही काळ राहणं जाणं एवढंच आहे. कमी काळ राहते, काही जास्त काळ राहते. त्याच्याबद्दल मोह नाही. कारण घटाबद्दलचा मोह दुःखाला कारण. प्रपंचे घटा आहे, सगळाच प्रपंच खोटा आहे. प्रपंचातले एक ना एक वस्तू खोटी. तिच्याबद्दल या ठिकाणी आपण जे काही मी माझं वाटायला लागलं ते आपण बळच ते संगत संबंध जोडायला लागलो. वास्तविक पाहता तुकाराम महाराज सांगते कोणाचा कोणाशी न घडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईच्या ठाई. कारण कोणाचा कोणासंग काही संबंध नाही, काही काळापुरता संबंध आहे, आगमापायी आहेत. कारण उत्पन्न होणारा आणि नष्ट होणारा आहे. म्हणून या उत्पत्ती आणि प्रलय अशा प्रकारचं या जगामध्ये दोन वस्तू असतात. प्रत्येक वस्तू उत्पन्न झाली आणि प्रत्येक वस्तूला नाश आहे. काही काळानंतर त्याचा नाश होतो आणि अशा नाशवान वस्तू संग आपण संबंध प्रस्थापित केले, ते संबंधच आपले दुःखाला कारण आहे. म्हणून या ठिकाणी राहा याच्यामध्ये, परंतु याला खरं मानू नका. प्रपंच दिसन, प्रपंचात राहावं लागन, पण प्रपंच खरा नाही असं ओळखावं लागेल. गाडीमध्ये आपण बसतो, परंतु गाडीचा मोह नसतो आपल्याला.
गाडीतून उतरताना आपण उतरतो, गाडी कुठे गेली याचा विचार नाही केला. अशा प्रकारचा हा प्रपंच सुद्धा असाच आहे की हा यायला लागला, जायला लागला आणि स्थिर नाही, अस्थिर आहे. आपला स्वभाव वेगळा आहे, प्रपंचाचा वेगळा आहे. प्रपंच खोटा आहे, आपण खरे आहोत. आणि म्हणून प्रपंचाविषयी मोह हे दुःखाला कारण आहे. म्हणून भगवंतानं अर्जुनाचा मोह काढण्यासाठी भगवद्गीता सांगितली. भगवद्गीता सांगण्याचं कारणच होत की अर्जुनाचा मोह घालवायचा होता. कारण का तर मोह दुःखाला कारण आहे. जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत सुख होणार नाही. आणि आपण बघितलं ओके. आणि म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायचं की जोपर्यंत मोह असतो तोपर्यंत दुःख असतं. म्हणून भगवंतानं मुख्य अर्जुनाचा मोह जाण्यासाठी गीता सांगितली. कारण गीतेमध्ये मुख्य विषय काय? मोह. कारण अर्जुनाला वाटत होतं की हे माझं आहे, पण देवानं सिद्ध करून दाखवलं हे तुझं नाही, हे याचा तुझा काही संबंध नाही. आता अर्जुनाचं निमित्त केलं. वास्तविक आपल्याला सुद्धा या मोहातून देवाला काढायचं होतं. आपण का दुःखी आहोत? हा प्रपंचातल्या काही काही वस्तू आपल्याला आपल्या वाटतात, सगळ्या आपल्या वाटत नाही, आपल्या वाटत्या. आणि तिच्याविषयी दुःख होतं आपल्याला, आपल्यापासून वेगळ्या झाल्या की. परंतु आपल्या नाही. आपल्या हिताचे नव्हती सायास आपल्या असतं, आपल्यापासून बाजूला गेलं नसतं. आपलं नाही म्हणून आपल्याला सोडून गेलं. आपल्या हिताचे नव्हती सायास म्हणून कोणत्याच वस्तूबद्दल प्रपंचाच्या मोह बाळगायचा नाही. कारण त्या माझ्या नाही, त्याच्यावर माझी सत्ता नाही, त्या पंचभूताच्या आहेत, त्याला कळत नाही. कारण पंचभूतापासून निर्माण झाल्या. पंचभूत म्हणजे पृथ्वी, पाणी, वारा, अग्नी, आकाश यांच्यापासून त्यांची उत्पत्ती झाली आणि यांच्यामध्ये पुन्हा ती विलीन होणार आहेत. त्याचा आपला काही संबंध नाही. देह सुद्धा पंचभूताचा आहे. या सगळ्या हर एक वस्तू पंचभूताच्या आहेत. म्हणून त्याचा आपला काही काळापुरता संबंध आहे. म्हणून राहा, वापरा, परंतु त्याला मी माझं खरं मानू नका. आणि ही शिकवण आपल्याला संतांनी सांगितली आणि ही शिकवण भगवद्गीतेत सांगितली. हीच ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी मध्ये सांगितली. आणि अभंग गाथ्यात सुद्धा हेच आपल्याला शिकलं की कोणाचे मायबाप कोणाचे घनघोत. हा प्रपंच इतका खोटा आहे. तर प्रपंच सगळाच प्रपंच खोटा आहे. किती खोटा आहे? तर तो त्यासारखाच खोटा आहे. त्याला पुन्हा उपमा द्यायला काहीच नाही दुसरं खोटं. काय उपमा द्यायची? कारण आपण खरे आहोत आणि प्रपंच खोटा आहे. म्हणून खोटा प्रपंच जीवाला दुःख यायला लागला. आणि म्हणून जीवाला जर दुःख नाही पाहिजे तर त्यानं खोट्या प्रपंचाचा मोह बाजूला काढून मी खरा आहे आणि माझा संबंध देवासंग आहे. कारण देव आणि आपण जवळचे आहोत. कारण देवाला कळत, आपल्याला कळत. देव खरा आहे, आपण खरे आहोत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी देवासंग संबंध जोडले. म्हणून देवाला माझं म्हणत होते, देव माझा मी देवाचा. किंवा आपला देव म्हणत होते, आपला तो एक देव करून घ्यावा. तिने विन जीवा सुख नव्हे. कारण जीवाला सुख पाहिजे असलं तर त्यानं देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे. कारण जे खरं असतं तर ते जात नसतं आणि खोटं असतं ते राहत नसतं. हिशोब आहे. खोटं असतं का तर ते नसतंच. खरं असतं का काही केलं जात नाही. म्हणून गीतेमध्ये देवानं एक श्लोक सांगितला, ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि द्रष्टंत्वस्तत्व दर्शिवी. कारण नाश होतो याचा अर्थ जे आहे का त्याचा नाश होत नाही, जे नाही का ते आहे होत नाही, जे आहे ते नाही होत नाही, जे नाही ते आहे होत नाही. म्हणून जे काही विचारी पुरुष असते ते संसाराबद्दल निष्काळजी असते. त्यांना माहिती आहे खोटं आहे ते राहत नाही आणि खरं आहे ते जात नाही. खरं कोण आहे? आपण आहोत. म्हणून शोक आणि मोह हे आपल्या अज्ञानामुळे आहेत. वास्तविक शोक करायचा काही गरजच नाही. हरिपाठात ते सांगते, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. कारण प्रपंच खोटाही म्हणल्यावर
त्याच्याबद्दल वाईट वाटून द्यायचं काही काम नाही. आपलं काही गेलं नाही, कारण आपण काही आणलंच नव्हतं, आपण काही नेणारच नाही, त्याचा आपला काही संबंध नाही. इथं आहे, पहा, वापरा, आपलं समजू नका. हे तात्पुरतं आहे. इथं आपल्या परमार्थाची सोय करून घ्यायची, देव जवळ करून घेण्यासाठी याला वापरायचं. वास्तविक याचा आपला काही संबंध नाही, कारण प्रपंच हा खोट्यामध्ये मोडतो आणि आपण खऱ्यामध्ये मोडतो. दोन भाग आहेत, एक खोटा आहे, एक खरा आहे. प्रपंच सगळा काय आहे? लटिका व्यवहार सर्व हा संसार. म्हणून हरिपाठातल्या शेवटच्या अभंगामध्ये सांगते की सर्व व्यवहार लटका आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार. कारण हरिपाठामध्ये आपल्याला सर्वच त्या ठिकाणी उलागडा माऊलीनं केलेला आहे की सर्व व्यवहार, सर्व म्हणले की काही सुटलं नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार, कारण हा संसार लटका आहे आणि लटका म्हणल्यावर आपल्याला काही फटका बसलेला नाही, कारण व्यवहार लटका आहे. आणि जर का आपण त्याला खरं मानलं की फटका बसल्याशिवाय राहणार नाही. मग व्यवहारला लटकं मानायचं का खरं मानायचं? खरं मानलं की दुःख होणार, खोटं मानलं की दुःख व्हायचं काम नाही. कारण प्रपंच खोटा मानल्यावर तो दिसतो तसा नाही, दिसायला लागला पण खरा नाही. आपण त्याला बळच खरं मानायला लागलो का प्रपंच खरा आहे? सांगा, उत्तर द्या कोणतरी, बोलत आपण आपण त्याला बळच खरं मानायला लागलो, प्रपंच खोटा आहे. हा, खोटा आहे. का खोटा आहे? सांगा, बरोबर सांगा. कारण हरिपाठात सांगितलं, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी. व्हायला लागले, जायला लागलं. क्षणापूर्वीचा प्रपंच आता राहिला नाही, क्षणानंतर या ठिकाणी हा प्रपंच आता दिसायला लागला, पण क्षणानंतर राहणार नाही. क्षणापूर्वीचा आता नाही, म्हणजे एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी. इतका प्रपंच या ठिकाणी प्रपंचाचा बदल आहे. एवढा जर प्रपंचाचा बदल आहे आणि तरी पण आपण त्या प्रपंचाला सत्य मानायला लागलो, सत्य नसून सत्य मानायला लागलो, म्हणजे बळच आपण त्याला खरं मानायला लागलो. वास्तविक तो खरा नाही, त्याच्या बुडाशी जे खरं आहे तर ते मी आहे. म्हणून या ठिकाणी याला सत्य म्हणून पाहू नका. प्रपंच पहा, परंतु खरा मानू नका. म्हणून प्रपंचाला पाहिलं साधू संतांना, पण खरं नाही मानलं. प्रपंच हा नाही जाणा, एकाकार वृत्ती झाली, मी माझे हरपले, विषयांदया बोली, उपरती सद्गुरु बोध होते ते प्रकृती संतली. म्हणून प्रपंच हा नाही जाणा. प्रपंच वास्तविक दिसायला लागला पण नाही, कसा नाही तर स्वप्न दिसायला लागलं, पण जागा झाल्यावर आपणच त्याला त्या ठिकाणी नाही म्हणतो. आणि आपल्याला वाटतं की आपण फसलो, की स्वप्नामध्ये आपण त्याला खरं मानलं होतं, पण जागा झाल्यावर आपण म्हणतो की स्वप्न तेव्हाच नव्हतं काय. तसं हा प्रपंच सुद्धा आपण खरा मानून फसलो, पण आपण जर जागे झालो, जाग होणं म्हणजे विचारावर येणं. आपण जर विचार केला तर लगेच कळतं की प्रपंच नाही, प्रपंच वास्तव नाही म्हणजे खरा नाही. खरा नाही म्हणजे भुलायसारखा नाही, त्याच्या ठिकाणी मोह धरायसारखा नाही, माझं म्हणायसारखा नाही. म्हणजे प्रपंच हा नाही जाणा. प्रपंच नाही मग काय? देव आहे. मग अशा प्रकारचा देव पहा आणि देवाचं नाव घ्या. देवालाच पाहिलं पाहिजे आपण, प्रपंचाला नाही पाहिजे. विठ्ठल दळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. कारण मी देवाला पाहिलं. कसा पाहिलं? की देवाशिवाय काहीच नाही. कारण एक अभंग सांगितलं की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. कारण बोला तरी विठ्ठल, पहा तरी विठ्ठल, करा तरी काय विठ्ठल. कारण देवाशिवाय रीता ठाव नाही उरला, म्हणजे रिकामी जागा देवाशिवाय उरलेलीच नाही. सगळी कसं आहे? देवच आहे. मग देव असताना आपण दुसरं काहीतरी म्हणायला लागलो. वास्तविक देवाशिवाय काहीच नाही. सगळा कोण झाला? देवच झाला. अवघा देवची झाला पाही, भरून या अंतर्बाही. आणि अशा प्रकारचा आम्ही देवाला पाहतो, देवाची भक्ती करतो आणि संसाराची काळजी आम्ही सोडून दिली. म्हणून भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. उद्वेग म्हणजे आम्ही चिंता सोडून दिली, संसाराची काळजी सोडून दिली. कारण आम्हाला कळालं की प्रपंचाबद्दल मोह बाळगायचं काम नाही,
कारण प्रपंच नावाची वस्तूच नाही. जसं स्वप्नाबद्दल आपण कसे आहोत, तर कोणत्याही प्रकारची काळजी करीत नाही किंवा स्वप्नातलं सुख आणि दुःख आपल्याला आता काहीच वाटत नाही का, तर आपल्याला वाटतं ते खोटं होत. म्हणून आपण स्वप्नाबद्दल निर्धास्त आहोत. स्वप्नाची काही काळजी करीत नाही. किती नुकसान झालं स्वप्नामध्ये, की चोरानं सगळं घर फोडलं, इतर धंद्यात नुकसान झालं, पण जाग झाल्यावर आपल्याला वाटतं ते काही खरं नव्हतं. कारण त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. खोटं म्हणलं की तिथला मोहच राहत नाही. तसा हा प्रपंच सुद्धा जोपर्यंत खरा वाटतो तोपर्यंत याचा मोह असतो आपल्याला. खोटा वाटला याचा मोह राहत नाही. हा प्रपंच कसा आहे, खोटा आहे. म्हणून अशा प्रकारचा प्रपंचाचा मोह ज्यानं सोडला त्याला देवाची भक्ती घडत असते. ज्याला प्रपंचाचा मोह असला, कारण ज्याचं मन प्रपंचामध्ये राहतं त्याचं मन देवाकडे जात नाही. कारण मन एकच काम करीत असतं, दोन काम करीत नसतं. एक तर प्रपंचात राहील, एक तर देवाकडे राहील. प्रपंचामध्ये जर मन राहिलं तर देवाकडे जात नसतं, देवाकडे मन गेलं तर प्रपंचात येत नसतं. आता कोठे धावे मना तुझे चरण देखील या, कारण देवाकडे मन गेलं आता प्रपंचात पुन्हा येत नाही माघारी, परत माघारी येत नाही. देवाकडे गेलं की परत येत नाही. आणि प्रपंचामध्ये जर आलं तेच मन तर देवाकडे जात नाही. म्हणून त्या मनालाच सांगायचं की प्रपंच खरा आहे का खोटा आहे पाय. कारण प्रपंच खरा असतात टिकला असतो. कारण खऱ्याची व्याख्या असते, जे तिन्ही काळात असतं त्याला सत्य म्हणलं पाहिजे. कारण खऱ्याबद्दल व्याख्या आहे, जे सतत असतं त्याला सत्य म्हणायचं. जे कधी असतं आणि कधी नसतं त्याला सत्य म्हणू नये. हा प्रपंच सतत कुठे, हे शरीर सतत कुठे. तरुणपण माग होतं का बालपणामध्ये? बालपण आता आहे का तरुणपणामध्ये? आणि तरुणपण बालपण मिळून म्हातारपणामध्ये आहे का? म्हणून हे सर्वच त्या ठिकाणी जाणार येणार आहे. अजामेला पंजामेला बाप मसनानेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचुनी दुधा ठाव नाही कोठे. कारण घरातले किती गेले ते म्हणले आजा मेला पंजा मेला, बाप कुठे गेला? मसना गेला. आणि पुन्हा ही रस्ता पुन्हा असाच चालू आहे आणि आहेत ते पण तिकडच चालले. एक दिवस या ठिकाणी शरीर सोडणं म्हणजे सोडणंच आहे कोणाला बी. आणि म्हणून देवाला का जवळ करायचं, की आपलं या ठिकाणी काहीच राहणार नाही. शरीर सोडायचे, शरीरासकट सोडायचे, गणगत सोडायचे, सर्व काही संपत्ती सर्व काही सोडायचे. मग आपल्याला आधार काय? मग त्या देवालाच आपण आताच आपलंस करून ठेवायचं. आताच त्या देवाच्या सुखामध्ये आपल्याला मिसळायचं. देवाची प्राप्ती आता शरीर असताना करून घ्यायची. आणि अशा प्रकारच्या आनंदाची अनुभूती घेऊन मग शरीर सुटलं तर काही अडचण नाही. कारण आपल्याला परमात्मा या ठिकाणी प्राप्त झाला. हे शरीराचं काम आणि हेच मुख्य काम होतं. ह्याच कामासाठी आपण आलो. त्या देवाची प्राप्ती करायसाठी भक्ती करावं लागत असते. आणि ती भक्ती जर करायची म्हणलं तर चिंता सोडावं लागत असते. म्हणून तुकाराम महाराज सांगते, आम्ही भक्ती केली पण चिंता ठेवली नाही. कसल्याही प्रकारचं संसारामध्ये काय होणार आहे. कारण जो देवाची भक्ती करतो का त्याच्या संसाराची काळजी देवाला असते. अभंग पाहिले पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची. आम्ही अभंग म्हणतो, हरिपाठ म्हणतो, परंतु तरी बी आम्ही चिंताच करतो. आम्ही देवाचे म्हणून घेतो पण आम्ही देवाचे होतच नाहीत. नुसते म्हणतो. म्हणणं वेगळं असतं, होणं वेगळं असतं. म्हणून आम्ही भक्ती केली पण कशी केली? उद्वेग सांडून भक्ती आम्ही केली. सांडून उद्वेग, उद्वेग शब्द म्हणजे अर्थ त्याचा चिंता आहे. कारण उद्वेग म्हणजे आम्ही कोणत्याही प्रकारची संसाराची काळजी केली नाही. आणि संसाराची जो काळजी करतो त्याला भक्ती होत नसते. भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग, पावलोय संग सुखयाचे. आम्हाला देवाची प्राप्ती झाली, देवाचा संग प्राप्त झाला. पावलोय संग सुखयाचे. काय फायदा झाला? कुछ पाने के लिए कुछ खोना पडते. काहीतरी द्यावं लागत असत, काहीतरी त्याग लागत असत. सोडायचं काय? जे सुटणार आहे तेच. सोडायचं बी नाही त्याला आताच. ते सुटायला लागलं त्याला काय सोडायची गरज नाही. पण जे काही आपण खोट्याला खरं मानलं होतं का तर ते खरं मानणं सोडायचं.
वास्तविक आपण त्याला किती जरी खरं मानलं खोट्याला, तरी पण ते खोट्याचा स्वभाव आहे की जाणार आहे. आपण देहाला किती मी माझं म्हणा, एक दिवस ते जाणारच आहे. जाणार आहे जे आपलं नाही त्यालाच या ठिकाणी आता घोषित करायचं की हे मी नाही, माझं नाही, खरं नाही. हे संतांना शिकिलं. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, म्हणून आला हो करा काळ सारा चिंतेने नाही बर का, चिंतने. आणि चिंतने जर काळ सारला नाही तर मग चिंतेने, काळ सारा चिंतने. आणि ते म्हणले मग आता कसं करायचं संसाराची काळजी? ते म्हणले पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. देवा वाचून रिकामी जागा नाही, म्हणून तुम्ही या ठिकाणी पाळनाची नाही चिंता, तुम्हाला कोणत्याही प्रकारची जगण्याची काळजी, व्यवहाराची काळजी करायची गरज नाही, कारण त्याला म्हणायची पण गरज नाही. तो सर्व काही तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पण आता आमची काळजी आम्ही करीत नाही, आमची काळजी देव करतो. काय करायचं आम्ही त्यात राजी येत, देवाला कसं ठेवायचं आम्ही त्यात राजी येत. आमची काही नाराजी नाही, आम्ही राजीच येत आणि राजीच व्हायला पाहिजे. आपले काही नाराजी नाही पाहिजे. जसं असलं तसं पुढे येईन तसं. कारण स्वप्न कसं पडन कसं पडत, तशा प्रकारचे प्रपंचात काय दिसन, कधी सुख दिसन कधी दुःख दिसन, परंतु दोन्ही पण संपणार आहे, शरीर पण संपणार आहे. पण याच्यामध्ये आपल्याला कळून घेणं हे महत्वाचं आहे. म्हणून आम्ही भक्ती केली, आम्ही बाकीच्या गोष्टीकडे ध्यान दिलं नाही आणि ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये गुंतलो असतो. याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, हे नीट करायचं ते नीट करायचं. एक बिघड की एक बरोबर होतं, एक बरोबर झालं की एक बिघडत. अशा प्रकारच्या प्रपंचातल्या भानगडीमध्ये आम्ही गुंतलो असतो, आमच्याच्यानं परमार्थ झाला नसता. म्हणून सर्व प्रपंचाची आम्ही काळजी दूर ठेवली आणि भक्ती केली लागवेगी अवघी तातडी, भाव नाते कुडी सांडवली. आम्ही गडबड केली, आम्ही अशा प्रकारची लटपट केली, सर्व काही व्यवहार बाजूला ठेवला. व्यवहारामध्ये व्यवहार नीट करत बसलो नाही, आम्ही भक्ती केली आणि उद्वेग सांडून केली. भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग, पावलो हे संग सुखयाची. त्याचं फळ सांगायला लागले. आम्ही भक्ती केल्यामुळे काय फायदा झाला, आम्हाला देवाचं सुख प्राप्त झालं, आम्हाला देव या ठिकाणी प्राप्त झाला. पावलो हे संग सुखयाचे. आम्हाला सुख किती झालं, सुख आम्हा झाले धरिता याचा संग. आम्ही देवाचा संग धरला म्हणून एवढं सुख प्राप्त झालं. पळाले उद्वेग सांडून या, आणि प्रपंचातल्या सर्व काही काळजी आमच्यापासून दूर गेल्या. सर्व काही चिंता, सर्व काही खेद, सर्व काही आमच्यापासून दुःखे दूर गेली. कोणतीच काळजी, कोणतं दुःख, कोणतंच भय अशा प्रकारचे आम्हाला राहिलं नाही. याचं कारण आहे आम्ही उद्वेग सोडून भक्ती केली, आम्ही याचा संग धरला. सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडवण्या. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची. इतकं सुख झालं, त्या सुखाला उपमा नाही. कारण कसं सांगावं, तसं आकाश केवढं सांगावं, कारण आकाशासारखं कोणीच नाही. आकाश कसं आहे, आकाशासारखंच आहे. तसं सुख कसं आहे ते देवाचं, तर देवाच्या सुखासारखं सुख आहे. आणि ते देवाचं सुख आम्ही देवाची भक्ती केल्यामुळं आम्ही त्यात वाटेकरी झालो आणि देवाचं सुख आम्हाला प्राप्त झालं. म्हणून इतकं सुख झालं, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. कारण देव कसा आहे, तो सुखाचं आगर आहे. आगर शब्दाचा अर्थ ठिकाण आहे. सर्व सुख म्हणजे देव आहे. आणि अशा प्रकारचं आम्ही देवाचे झाल्यामुळं की आम्हाला देवाचं सुख प्राप्त झालं आणि बहु सुख झालं. सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडूनिया. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. कशामुळं, घडली या सेवा विठोबाची. म्हणून देवाची सेवा घडाव, देवाची भक्ती घडाव, देवाचं नामस्मरण घडाव, हे भाग्य असतं. आणि याच्यामध्ये मग संसारामध्ये काय भेटलं काय नाही भेटलं हे सगळं अदृष्टानं असतं. जसं अदृष्ट असन त्याप्रमाणे संसारात भेटन, कमी अधिक प्रमाणात राहीन जाईन अदृष्टानुसार. परंतु प्रयत्न या ठिकाणी भक्ती करायचा असा, देव जोडायचा असा, कारण हा पुरुषार्थ आहे. संसारामध्ये रडत बसू नाही किंवा संसाराची काळजी करू नये. संसार हा प्रारब्धाने असतो. कारण प्रारब्ध जसा असन, अदृष्ट जसा असन तसा संसार होईल. परंतु परमार्थ मात्र प्रयत्नावर आहे.
आपण जेवढा प्रयत्न करतो तेवढं त्या ठिकाणी आपला हे देवाचं भक्ती प्रेम ज्ञान आपल्याला साध्य होईल. पण प्रपंचामध्ये प्रयत्न करून सुद्धा अदृष्ट आडवं येतं. अदृष्टानुसार प्रपंच आहे. अदृष्टाची वाडे धन अदृष्टाची जोडे मान सोस करीशी वाया भज मना पंढरी राया. मनाला सांगते, मना तू कोणत्याही प्रकारचा खेद करू नको, कशाबद्दल काळजी करू नको. सर्व काही प्रपंच अदृष्टावर सोडून दे, देवाच्या भक्तीला लाग. कारण देवाची भक्ती करणं हा पुरुषार्थ आहे. हा मनुष्य देहामध्ये करता येतो. कारण इतर देहामध्ये भक्ती करता येत नाही. मनुष्य देहामध्ये भक्ती करता येते केली तर. आणि भक्ती करणं हाच या ठिकाणी महत्वाचा भाग आहे. बाकी काही महत्वाचं नाही. म्हणून जीवानं काय करावं तर देवाची भक्ती करावं. असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करते की भक्ती आम्ही भक्ती केली, चिंता सोडून गेली. आम्हाला चिंतानं अशा प्रकारचं सोडून दिलं की कायमची सोडून गेली. आणि आम्हाला एवढं सुख झालं की देवाच्या संगतीमुळं त्या सुखाची उपमा कोणत्या सुखाला देता येत नाही. अशा प्रकारचा आम्हाला फायदा हा परमार्थामध्ये झाला असं तुकाराम महाराज सांगते. आता आपला वेळ झालेला आहे. आपण पासायदान घेऊ. आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञ तोषावे तो सोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षोत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदे आळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरुचे अरहो. चैतना चिंता म्हणीचे गावो बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेझे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होती. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितींनी लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय हो म्हणेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाव येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिका हृदयात